1 लेट्स प्ले गो। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो इथे सामन्याला सुरुवात झाली आहे। 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। 6 षटकांची मॅच। सोमनाथ वेस 11 पिलू संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करतोय, तर क्षेत्ररक्षण करणारी टीम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। रघुवीर रॉयल्स अकलूज हा देखील संघ। हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। हर सर झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी समा जाए वहां समुंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। पाहायचे अंतिम सामन्यामध्ये कोण जिंकणार। मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टाहास, मंडळी शेवटचा दिवस गोड व्हावा। मंडळी अंतिमचा दिवस आहे। बरोबरीत आपण इकडे बघतोय संध्याकाळचे जर बघितलं 8 वाजून बरोबर 38 मिनिटांनी सामना सुरू झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचा उत्साह कायम आहे। याही वेळेचा चेंडू आपण बघतोय, अत्यंत सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी मार्क वरती आपण इकडे बघतोय। गोलंदाज निनाद पवार, मॅन फ्रॉम निमगाव मगरचा वंडर बॉय आहे। सातत्याने चर्चेमध्ये राहिलेला आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये। तर इथे देखील पाहायचंय नेक्स्ट याही वेळेचा बॉल कट केला आहे। क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मैदानात अप्रतिम झेल आणि इथे मात्र पहिली विकेट प्राप्त आहे। शून्यावरती पहिला गडी जो गारद झालेला आहे, गोल्डन डकचा शिकार आहे, अगदी शून्यावरती कोसळला, एकही धाव आलेली नाहीये। आऊट झालेला फलंदाज जर आपण बघितला इथे याच परिसरातील उपसरपंच साहेब आहेत बापूदादा मंगुसकर, ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केला होता या मैदानावरती, त्यांना मात्र शून्यावरती पाठवलंय। पहा मंडळी काय क्रिकेटचा खेळ आहे। क्रिकेटचा खेळ मात्र आज वेळापूर नगरीमध्ये रंगलेला आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। इंद्रजीत मैदानाच्या आतमध्ये आहेत। इथून पुढे देखील पाहायचे एकही धाव आलेली नाहीये। आतापर्यंतचा जो प्रवास आहे शून्यावरती थांबलेला आहे। खरं तर आज मैत्रीचा दिवस आहे। मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील। मित्र असावा तर श्रीकृष्णासारखा आणि सुदामासारखा, गरिबी आणि श्रीमंती कधी दोघांनी गर्व आणि लाज देखील बाळगली नाही। यावेळी जर बघितलं अत्यंत चांगला चेंडू आहे आणि खरे तर मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असला पाहिजे। आणि आज तुम्ही बघा जो क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही बघा, खरे तर ज्या वेळेस गोलंदाजावरती आक्रमण होतं त्यावेळेस त्याच्या खांद्यावरती जो थाप टाकतो आणि सांगतो की चांगली गोलंदाजी कर, तो खरा मित्र आहे। पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण इकडे बघितलेलं आहे, 5 चेंडू टाकले गेलेत, आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये। 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि एकही धाव आलेली नाहीये। फायनल सामन्यामध्ये मिडल ओव्हर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या गोलंदाजासाठी। कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। प्रेक्षकांना एकदा जोरदार शिट्टा आणि टाळा व्हायला पाहिजेत। एकही धाव आलेली नाहीये। आमदार साहेबांना कळालं पाहिजे तालुक्यामधून किती माणसं आलेत, एकदा जोरदार शिट्टा टाळा। खरं तर ही जनता आपण बघतोय आमदार साहेबांवरती प्रेम करणारी मंडळी आहेत। आज आवर्जून या मैदानावरती हजेरी लावली आहे। एकही धाव नाहीये। गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय बाळासाहेब रणवरे सर आहेत। याही वेळेचा चेंडू अप्रतिम, काय कमालीची गोलंदाजी।